नमस्कार. घर प्रमुख न्यूज. ब्रेकिंग न्यूज. मिरजेत महापालिकेचा बुलडोझर ॲक्शन. मटका व्यवसाय चालवणारी खोकी जमीनदोस्त. नाश्ता गाड्यांवरील धडक कारवाई. मिरज शहरात मंगळवारी महापालिकेने अतिक्रम विरोधात मोठी धडक मोहीम राबवत अवैध खोके आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या नाश्ता गाड्यांवर बुलडोझर चालवला. विशेष म्हणजे अवैध मटका व्यवसाय सुरू असल्याचे आढळलेल्या काही खोक्यांवर थेट जेसीपीची कारवाई करत ती जमीनदोस्त करण्यात आली. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, मिरज मार्केट आणि किल्ला भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रम हटाव मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्या निर्देशानुसार आणि मिरज विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रम निर्मूलन पथकाने सकाळपासून कारवाई सुरू केली. कारवाई दरम्यान काही खोक्यांमध्ये अवैध मटका व्यवसाय सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित खोकी जेसीपीच्या साहाय्याने तात्काळ जमीनदोस्त करण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की व्यवसायासाठी दिलेल्या परवान्यांचा गैरवापर करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा खोक्यांचे परवाने रद्द करून त्यांचे खोके क्रमांक गोठविण्याची कारवाई केली जाईल. दरम्यान मिरज मार्केट आणि किल्ला परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या नाश्ता व फास्ट फूड गाड्यांनाही हटवण्याचे आदेश देण्यात आले. काहींनी गाड्या सवखुशीने हटवल्या तर आदेश न पाळणाऱ्या गाड्यांवर जेसीपीद्वारे कारवाई करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या धडक मोहिमेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अनेक व्यावसायिकांची धावपळ झाली तर नागरिकांनी मोठी गर्दी केली. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की अतिक्रम मुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून सार्वजनिक रस्ते आणि पथ मोकळे करण्यासाठी कायदेशीर कारवाई सातत्याने केली जाईल. घर प्रमुख न्यूज. इथं आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आमचा बगीचा सुद्धा आहे पाठीमागे. पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत. 8 नंबर खोके पण खूप होते. आमचे आयुक्त मॅडम आहेत संचिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत. तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केली आणि त्यांचे नंबर पोटवण्याचं काम आम्ही पुढं केलं. तसेच जे 8 नंबर होते तेही आज आम्ही निष्कासित केलेले आहेत. सर्व नागरिकांना, खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे. अतिशक्तीचा तो बंद आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचा नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि तसं तर खोकंसुद्धा आम्ही निष्कासित होईल.